नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत आणि कोकणातून सुरुवातीला बातमी बघणार आहोत। अर्थात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसंदर्भातली बातमी। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर विजय मिळवल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे कणकवलीमध्ये दाखल झाले। यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी विरोधकांवर टीका केलेली आहे। आता गड जिंकलाय, भविष्यात महाराष्ट्रही जिंकू असं नारायण राणे कणकवलीत म्हणाले। पत्रकार परिषद घेऊन राणे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत, पण पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी संवाद साधला। ही सत्ता माझी नाहीये, भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे। मी या जिल्ह्यातील देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे। त्याचप्रमाणे माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत नितेश राणेंनी घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ आणि यामुळे हा विजय मिळाला। हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला आणि अक्कल ज्यांना आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आमच्या देवदेवतांनी दिलेली आहे। मी आता माझ्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालो, आता लक्ष महाराष्ट्र सरकार, तिकडे लक्ष आहे। अजून दोन अडीच वर्ष आहेत ना, लोकसभा विधानसभा तिन्ही जिल्ह्यातल्या ज्या काय विधानसभा पुढे होतील, तीनाची 4 झाली तरी 4ही अधिक लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल। नको असलेली, ज्यांचे चेहरे पावत नाही अशा लोकांना लोकप्रतिनिधी पद आमचा जिल्हा ठेवणार नाही। त्यांनी कुठली धनलक्ष्मी वाटली, कुठल्या आधारे? ती बँकेचे पैसे त्याचे नसते, बँकेचे भ्रष्टाचाराने मिळवलेले पैसे, त्यामुळे त्याचं काही गेलं नाही। जे काय गेलं बँकेचं गेलं आहे, त्यामुळे त्यांनी बोलू नये। आता गप्प बसा, आपली अवकात काय? 36 मतं मिळू शकत नाही आणि विधानसभेच्या गोष्टी करतो माणूस। 36 मतं। थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। त्यांच्यासोबत आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक सुद्धा आहेत। उदय, काय आता कोकणातलं वातावरण, म्हणजे सिंधुदुर्ग कणकवलीतलं काय वातावरण? आणि तुझ्यासोबत वैभव नाईक आहेत, शिवसेनेचे आमदार, ज्यांनी तुझ्यासोबतच काल बोलताना असा दावा केला होता की 19 जागा आम्ही जिंकू। काय संवाद साधशील? सोन, आपण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद ऐकलेली आहे। पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती आणि त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींवरती देखील टीका केलेली आहे। त्यांनी त्यांची बाजू मांडलेली, नेमकी शिवसेनेची बाजू काय हे आपण जाणून घ्या। शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आता आपल्यासोबत आहेत। शिवसेनेचा पराभव झालेला आहे, राणे समर्थक भाजप आहे ती जिंकलेली आहे। राणेंनी आताच पत्रकार परिषद घेतलेली आहे, पुन्हा एकदा त्यांनी महाविकास आघाडीवरती आगपाखड केलेली आहे। तुम्ही देखील पत्रकार परिषद ऐकली असेल, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर राणेंनी ही निवडणूक जिंकली, ही पैशाच्या जीवावर जिंकलेली आहे, दबावाच्या राजकारणाखाली जिंकलेली आहे। खरं तर राज्याचे अर्थमंत्री जिल्हा नियोजनच्या बैठकीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आले होते। त्या विकासाच्या बैठकीला नारायण राणे सुद्धा उपस्थित होते आणि त्यामुळे प्रचारासाठी अजित पवारांनी इथे वेळ दिला नव्हता। परंतु अजित पवारांची अक्कल काढणाऱ्यांनी खरं तर बँक चालवायला, ही आजची बँक आली ही अकलेवर आली नाही, तर ही बक्कळ पैशावर आलेली आहे। जे नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांनी जे बक्कळ पैसा मध्यरापर्यंत वाटला, त्या माध्यमातून ही बँक आलेली आहे। निश्चितपणे खरं तर ही बँक फक्त 3 मतांनी आमच्याकडे गेलेली आहे। 1 सीट टायवर झाली आणि 3 मतांनी एका उमेदवाराचा पराभव झाला, नाहीतर ही बँक आमच्याकडेच होती। परंतु विजय असतो आणि विजय उमेदवाराचं आम्ही मनापासून अभिनंदन केलं आहे। परंतु भारतीय जनता पार्टी त्याच्यात काय हात आहे? भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षच पराभूत झालेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे किती कार्यकर्ते निष्ठावंत या ठिकाणी निवडून आलेत याचा विचार भारतीय जनता पार्टीने केला पाहिजे आणि ते करतील। आणि त्यामुळे पुन्हा एकदा खरं तर तुम्ही विजय मिळाला त्याबद्दल तुम्ही निश्चित तुमचं अभिनंदन करतो। परंतु पराभव झाला आहे म्हणून एखाद्याने सतीश सावंतांचा जिल्हा बँकेमध्ये पराभव झाला, खरं तर सतीश सावंतांना
कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 50,000पेक्षा जास्त मतं या ठिकाणी मिळाली होती आणि त्यामुळे निश्चितपणे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भाग फडकवण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित या ठिकाणी करणार आहोत. खरं तर मला एक आश्चर्य वाटते की नितेश राणे यांनी गेल्या 8 दिवसापूर्वी हल्ला झाल्यानंतर जे काही विधानं केली त्या विधानानंतर अटकपूर्व जामीन फेटाळून सुद्धा त्यांची विधानं काही कमी झाली नाहीत. तर एका उमेदवाराच्या डोक्यावर बसून त्याला काढलाच असं खुल्याम या ठिकाणी पोस्ट करणं हे किती दुर्दैवी महाराष्ट्राच्या यांना आहे. खरं तर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी अशा आमदारांना कधी त्यांचा प्रशिक्षण वर्ग घेणार आहेत का? खरं तर जय पराजय अनेकांचे होतात. राणेंचा सुद्धा याच मतदारसंघामध्ये 2 वेळा पराभव झालेला आहे. परंतु असं कोणाला काढलं म्हणून आम्ही कधी म्हटलं नाही. परंतु ही प्रवृत्ती कुठल्या थराने जाते याचा विचार नक्कीच सिंधुदुर्गवासी करतील. आम्ही पराभव झाला, बँकेचे खरं तर 983 मतदार होते आणि सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या जिल्ह्यामध्ये 6.5 लाखपेक्षा जास्त मतदार आहेत आणि निश्चितपणे बँकेच्या 983 मतामध्ये 3 मतांनी आमचा पराभव झाला असेल तरी पुन्हा एकदा आम्ही तो पराभव मान्य केलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या जिल्ह्याचं राजकारण शिवसेनेच्या हाती निश्चित खरं तर शिवसेनेचे 2 आमदार आहेत, खासदार आहेत. येणाऱ्या काळामध्ये सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भागवा आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं अभिनंदन केलेले, त्यासोबत भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचं देखील अभिनंदन केलं. मात्र भाजपचे आमदार नितेश राणे यांचं मात्र नाव लिहिलं नाही. त्यावरती देखील आता खरं तर देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की ही बँक फक्त ही रवींद्र चव्हाण यांच्या प्रचारामुळे, रवींद्र चव्हाणांच्या बक्कळ पैशाच्या नियोजनामुळेच ही बँक आलेली आहे आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांचं फडणवीस साहेबांनी योग्य अभिनंदन केलेलं आहे. खरं तर मी पण रवींद्र चव्हाणांचं अभिनंदन करेन. परंतु ही आपण जी सुरुवात केली ती या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणासाठी घातक या ठिकाणी सुरुवात आहे. एखादा सामान्य कार्यकर्ता यापुढच्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो काय? खरं तर हा विचार येणाऱ्या काळामध्ये जनतेला करावा लागेल. परंतु या निवडणुकीच्या याच्यामध्ये नितेश राणेंचा हात नाही, नितेश राणेंचा सहभाग नाही. खरं तर राणे म्हणतील की राणेने आताच मी पत्रकार परिषद ऐकली की नितेश राणे आणि निलेश राणे या 2 मुलांचा हात आहे. खरं तर ही दोन्ही मुलं निवडणुकीच्या त्या दरम्यान गायब होती आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ते आपल्या कुटुंबासाठी हे राजकारण करत आहेत. भारतीय जनता पार्टीचं त्यांना सोयीसुधी नाही तर आपल्या कुटुंबातल्या लोकांना या ठिकाणी त्यांच्याकडे ते विजयाचं हे करतायत, त्यांच्या विजयाचं या ठिकाणी श्रेय देतात आणि एकीकडे भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष पराभूत होतोय. त्यामुळे निश्चित याचा बोध जिल्ह्यातील जनता, राज्यातील जनता घेईल. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये संजना सावंत यांनी एक फोन लावला आणि तो फोन घोट्या सावंत यांच्याशी स्वतः राणे बोलले अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. तुमचं काय? आपण पण पत्रकार परिषदेत म्हटलं असाल की राणे म्हणजे राणेंनी काल तर खुलेआम सांगितलं की मला नितेश राणे कुठे आहे ते माहिती आहे आणि आज आपण बघितलं असेल की गोट्या सावंतशी सुद्धा दूरध्वनीवरून चर्चा झाली. हे आपण पत्रकार परिषदेत आम्ही सुद्धा बघितलं, आपण सुद्धा बघितलं. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. दोन्हीही पक्ष म्हणजे निवडून आलेला भाजप पक्ष असेल तो म्हणतोय की पैशांच्या बळावर शिवसेना जिंकू पाहत होती आणि शिवसेनेचे वैभव नाईक यांनी सुद्धा भाजपवर आणि मुळात नारायण राणेंच्या टीमवर असा आरोप केला आहे की पैशांच्या जीवावर ते जिंकून आलेले. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये स्वागत. सिंधुदुर्गमधील जिल्हा बँक निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली बघणार आहोत. नाना पटोले यांनी नारायण राणेंवर टीका केलेली आहे. राणेंनी साम दाम दंडाचा वापर केला निवडणुकीमध्ये असं पटोले म्हणाले. आपल्याला माहिती आहे की सहकाराच्या निवडणुका ह्या साम वाम दंड या सगळ्यांचा त्या ठिकाणी परिपाठ केला जातो. त्याच्यात राणेसाहेब फार एक्सपर्ट आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याचंच कोर्टामध्येही अजून त्यांच्या मुलाला जामीन मिळालेला नाही आणि म्हणून या सहकारातल्या निवडणुका पण जनरल निवडणुकीमध्ये त्यांची पिछेहाट निश्चित होणार. कारण की महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी जनरल निवडणुकीमध्ये ते फार काही बिघडू शकणार नाही आणि त्याच्यामुळे सहकाराच्या निवडणुका या काही राजकीय व्यवस्थेमध्ये त्याला फार काही त्याच्यातून पुढची राजकीय परिस्थिती बदलते असं कोणी समजत असेल तर आम्ही नाही समजत. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण दिवसभरातल्या काही इतर महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या बघण्याकरता news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर आम्हाला फॉलो करा आणि वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. पहा फक्त News18 लोकमत.